मराठ्यांच्या मुलींना बोलायचा अधिकार कुणी दिला असं म्हणत आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हाकेंवर संताप व्यक्त केलेला आहे। तर हाकेंच्या विधानानंतर आता मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये जरांगे पाटलांनी देखील आता महत्त्वाचं विधान केलं। मराठ्यांच्या मुलींना बोलायचा अधिकार कुणी दिला, जरांगे यांनी हाकेंवर आता संताप व्यक्त केला आहे। आता ऐका, कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो। ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की। आता तुम्ही आमचं आलंय का नाही? 11 विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? आता हे घरात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील शंभर कुणी क्षत्रिय काही राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का। आता कळालं का तुम्हाला? मी 2 वर्ष का बोलत नव्हतो? कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं। त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण, जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण? मग ते पडळकर असतील, ते जानकर असतील, ते तायवडे असतील, यांच्यात तो शेंडगे असतील, हे असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची, वैचारिक लढाई। परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरीब ओबीसी। त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो। आम्हाला माहीत होते गढूळ विचार आहे, गढूळ पाण्यातलं, त्याला स्वच्छ पाणी लागतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।